ऊन पावसाचा खेळ राज्यामध्ये सुरू आहे। पाहूया त्या संदर्भातल्या टॉपलाईन बातम्या। पूर्व विदर्भाला पुढील 3 दिवस अवकाळी पावसाचा इशारा। वादळी वारे, मेघगर्जनेसह पाऊस आणि गारपिटीचा अलर्ट। रविवारी दक्षिण मध्य महाराष्ट्रामध्ये सुद्धा पावसाची शक्यता। नंदुरबार जिल्ह्यामध्ये अवकाळीमुळे कांदा पिकांचं मोठं नुकसान भरपाई देण्याची शेतकऱ्यांची मागणी। गोंदियाच्या रेलटोली परिसरात वादळी वाऱ्याचा तडाखा, गुलमोहराचं झाड विद्युत खांबावर कोसळलं। एका 4 चाकीचं नुकसान, जीवितहानी टळली। काही काळासाठी विद्युत पुरवठा खंडित। राज्यामध्ये 14 जिल्ह्यामध्ये टँकरनं पाणी पुरवठा, तापमान वाढल्यानं पाणी टंचाईच्या झळा वाढल्या। 178 गावं, 606 वाड्यांमध्ये 223 टँकरद्वारे पाणी पुरवठा। साताऱ्यामध्ये सर्वाधिक 40 टँकर सुरू। चंद्रपूर जिल्ह्याचं तापमान 40.6 अंश सेल्सिअसवर। अतिआवश्यक काम असल्यास घराबाहेर पडा। जिल्हाधिकाऱ्यांचे निर्देश। दुपारी 1 ते 4 दरम्यान ट्रॅफिक सिग्नल 3 तास बंद राहणार। नागपुरात तापमानाचा पारा 40शी पार। महाराज बाग प्राणी संग्रहालयामध्ये प्राण्यांसाठी प्रशासनाकडून कूलरची व्यवस्था। नंदुरबार जिल्ह्यामधील भूजल पातळीमध्ये घट। जिल्ह्यातील भूजल पातळी 0.17 मीटरनं घटली। भूजल पाणी पातळी घटल्यानं पाणी टंचाईची समस्या निर्माण। उत्तर प्रदेश आणि बिहारमध्ये पाऊस आणि वीज कोसळल्यानं 73 जणांचा मृत्यू। आज देशभरातल्या 10 राज्यांमध्ये वादळ आणि पाऊस, तर राजस्थान, गुजरातमध्ये पारा 40 ते 43 अंश सेल्सिअस। देशामध्ये हवामानाचा दुहेरी फटका।